जर तुम्ही सुद्धा स्वामींच्या भक्तीकडे ओढले जाताय आणि स्वामी तुम्हाला वारंवार संकेत देत आहेत की ते तुमच्या सोबत आहेत, तर स्वामी तुम्हाला कुठेतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात तुमच्या यशापर्यंत, तुमच्या स्वप्नांपर्यंत ते तुमच्या सोबत चालत आहेत. तुम्ही फक्त उठा आणि चला, गिव्ह युअर बेस्ट. मग ती परीक्षा असो किंवा स्पर्धा किंवा बिझनेस किंवा नातं, तुम्ही फक्त उठायचं आणि स्वतःवर मेहनत करायची. कारण कितीही मोठं संकट आलं तरी स्वामींचा चेहरा तुम्हाला कधीच हार मानू देणार नाही. आणि संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला पुढचा कसाही कोणत्याही परिस्थितीत मार्ग सापडतोच. कोणताही विचार करायचा नाही आहे की पास होईल की फेल होईल, चांगलं होईल की वाईट होईल. कारण बाहेरून हारलाच तरी चालेल, मनातून हारला नाही पाहिजे. तुमची श्रद्धा नाही हरली पाहिजे, तुमचा विश्वास नाही हरला पाहिजे. कारण तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकली जाते, तुमचं प्रत्येक नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचतं. हिंदू धर्मामध्ये जेवढे पंथ झाले, शैव, शाक्त, वैष्णव, यामध्ये कितीही अवतार तुम्ही पाहिले तरी कोणाचा न